मुलांनो, कसे आहात? नमस्कार. आपण 6 चॅप्टर चालू केलेला आहे. फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, बेजिक राशींचे अवयव. यामध्ये बराचसा भाग आपला झालेला आहे. या पूर्वीचे जे चॅप्टर्स आहेत त्यांचे व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्या तुम्ही सबस्क्राइब करू शकता. आता या भागात आपण फॅक्टर्स ऑफ a क्यूब प्लस b क्यूब याचा एक्सपान्शन कसं आलंय ते आपण बघूया आणि याच्यावर आधारित मग त्यांचे फॅक्टर्स कसे काढायचे त्याचे उदाहरण बघणार आहोत. त्याचा एक्सपान्शन पण कसं आहे, a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b इन सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर यांचा तो प्रॉडक्ट आहे. म्हणजे a प्लस b आणि सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. इट इज द एक्सपान्शन ऑफ a क्यूब प्लस b क्यूब. त्याचा विस्तार आहे तो a घन, a चा घन अधिक b चा घन किंवा a घन अधिक b घन बरोबर पहिल्या ब्रॅकेट मध्ये a अधिक b गुणिले दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. यापूर्वी आपण a अधिक b कंसाचा वर्ग, a वजा b कंसाचा वर्ग आणि a वर्ग वजा b वर्ग ही सूत्र पाहिली आहे. आणखी एक आपण सूत्र पाहिलं होतं a अधिक b कंसाचा घन, हे एक सूत्र आपण बघितलेलं आहे. त्याचा विस्तार आपण पाहिलाय a अधिक b पुन्हा ब्रॅकेटचा क्यूब, क्यूब ऑफ द a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. हा विस्तार आपण याच्या अगोदर शिकलेला आहोत. याच एक्सप्रेशन्स वरून, याच फॉर्म्युल्यावरून आपण a क्यूब प्लस b क्यूब हा फॉर्म्युला कसा तयार झाला ते बघणार आहोत. a क्यूब प्लस b क्यूब ही जी दोन पद आहेत ती मी एका साइडला घेतली आहे तिथेच, फक्त अरेंज करताना काय केलं, क्यूब असलेली पद, घन असलेली पद जवळ लिहिली. a क्यूब प्लस b क्यूब प्लस या दोघांमध्ये 3ab कॉमन निघतोय, सामायिक काढला आपण. 3ab कॉमन घेतलं तर काय राहिलं ब्रॅकेट मध्ये a अधिक b, a प्लस b एवढं राहिलं. आता यांची आपण अरेंजमेंट करणार आहोत. ते कसं, तर मला a क्यूब अधिक b क्यूब हवंय, म्हणून मग आपण हे जे फर्स्ट टर्म आहे a अधिक b ब्रॅकेट क्यूब यामध्ये हे एकीकडेच राहू देऊ आणि हे सगळे टर्म्स साइड लेफ्ट साइडला घेतले. मी अगोदर राईटला होते ते आता काय केले लेफ्टला आहे. a अधिक b ब्रॅकेट क्यूब मायनस हे इथलं तर 3ab आणि a प्लस b. हा जो पूर्ण आहे ब्रॅकेट तो लेफ्ट साइडला घेतला आपण इज इक्वल टू a क्यूब प्लस b क्यूब झालं. आता a क्यूब प्लस b क्यूब हे राईटला लेफ्टला घेणार आणि ही जी साइड आहे ती राईटला आपण अदला बदल करणार आहोत. बाजूंची अदला बदल करू. डावी बाजूचे आहे ते उजवीकडे नेणार, उजव्या बाजूचे ते डावीकडे नेणार. वी इंटरचेंजिंग द साइड्स ऑफ द गिव्हन इक्वेशन्स. त्यानुसार बघा काय होतंय ते a क्यूब प्लस b क्यूब याला लेफ्टला आणलं मी, a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू याला राईटला नेलं a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इंटू a प्लस b. हे झालं. आता हा जो फॉर्म्युला आहे a प्लस b ब्रॅकेट क्यूब याला असं पण लिहू शकतो ना आपण, a प्लस b सेकंड ब्रॅकेट मध्ये a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. बघा काय घेतलंय, a प्लस b हा फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय घेतलंय a प्लस b सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3ab इंटू ब्रॅकेट काय घेतलं, हे आहे तसंच ठेवलं. फक्त याचं काय केलं, दोन भागामध्ये स्प्लिटिंग केलं, a प्लस b आणि दुसरं ब्रॅकेट a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं. आता a प्लस b हा जर दोन्हीचं कॉमन घेतला, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. हिअर इट इज ऑल्सो मल्टिप्लिकेशन ऑफ टू ब्रॅकेट्स. यामधून a प्लस b हा ब्रॅकेटच कॉमन घेतलाय. a प्लस b वी टेक द a प्लस b दिस ब्रॅकेट कॉमन आणि काय शिल्लक राहतं मग a प्लस b काढल्यानंतर इथे
ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आणि मायनस 3ab मायनस 3ab. आता हा जो आहे ए प्लस बी पुन्हा ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन घेतलं आपण, याचा विस्तार घेतलाय. ए अधिक बी कंसाचा वर्ग, काय सूत्र आहे? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. तो इथे लिहिला आपण ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि हे ऑलरेडी घेतलेलेच आहे मायनस 3ab. आता 2ab आणि मायनस 3ab लाईक टर्म्स आहे. दीज आर द लाईक टर्म्स. स्वरूप पद आहे ती, त्यांची बेरीज वजाबाकी होऊ शकते. मग मायनस 3ab मधून 2ab मायनस केले तर मायनस 1ab शिल्लक राहिला. म्हणून मग हे हा ब्रॅकेट काय तयार झाला पहा, ए स्क्वेअर मायनस ab प्लस बी स्क्वेअर घेतला म्हणजेच आपल्याला एक्सपान्शन मिळालं ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीने तो फॉर्म्युला जो आहे तो एक्सपान्शन वरून तयार करण्यात आलेला आहे. तर याच्यावर आधारित उदाहरण आपण शिकणार आहोत की ए क्यूब आणि अधिक बी क्यूब दोन पदांचे जेव्हा क्यूब दिले असतील, घन असतील, तर ते घन वापरून त्या घनाच्या सूत्रावरची उदाहरण आपण बघूया. या ए घन अधिक बी घन या सूत्रावर आधारित 6.2 हा जो प्रॅक्टिस सेट आहे तुमचा, त्यामधील क्वेश्चन 1 बघतोय आपण. क्वेश्चन 1, फॅक्टराइज द गिव्हन, जे एक्झाम्पल्स आहे ते अवयव पाडा. दिलेल्या ज्या राशी आहेत त्यांचे अवयव पाडायचे आहेत. त्यामध्ये पण देताना फर्स्ट एक्झाम्पल काय दिले, एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब, एक्स घन अधिक 64 वायचा घन. आता यामध्ये पहा ए घन अधिक बी घन म्हणजे दोन पद आहेत. एक्स घन म्हणजे हा एक्स घन आहे, पण 64 64 हा कोणत्या संख्येचा घन आहे? बघा 64 म्हटलं म्हणजे 4चा घन. 4 गुणिले 4 गुणिले 4 3 वेळेस गुणाकार केला तर काय 4 चौक 16 16 चौक 64. म्हणून आपण इथे काय करणार, वी टेक द क्यूब रूट ऑफ 64. क्यूब रूट ऑफ 64 इज 4y. y क्यूबचं तर y येणार आहे. म्हणजेच काय झालं, एक्स क्यूब प्लस 4y क्यूब. दिस इज अवर ए अँड दिस इज अवर बी. ए घन आणि बी घन या सूत्राचा आपण आता वापर करणार आहोत. मग त्या सूत्रानुसार ए घन अधिक बी घन यानुसार पहिलं आहे ए अधिक बी म्हणजे ए प्लस बी, एक्स प्लस 4y, एक्स प्लस 4y. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए बी फर्स्ट आणि सेकंड टर्म एक्स इंटू 4y प्लस बी स्क्वेअर दॅट इज 4y चा स्क्वेअर. यांचा स्क्वेअर केल्यानंतर म्हणजे त्यांचा वर्ग केला तर काय होणार पहा, इथे एक्स प्लस 4y, इथे आता आणखी एक्सपान्शन होणार नाहीये. आणि इथे एक्स स्क्वेअर इथे गुणाकार केल्यानंतर पहा मायनस 4xy आणि इथे स्क्वेअर केल्यानंतर 4चा स्क्वेअर 16y वर्ग 16y स्क्वेअर. बस एवढंच एक्सपान्शन लिहायचं, बाकीचं नाही. म्हणजे एक ब्रॅकेट जो आहे तो ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट आहे तो ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्यामध्ये आता सेकंड डॅश टाईपचा आपण थर्ड घेऊया, 125 के क्यूब प्लस 27 एम क्यूब. यामध्ये 125 हा जो आहे तो 5चा घन आहे म्हणून, आणि 27 27 हा 3चा घन आहे म्हणून घेताना काय केलं बा, 125 के क्यूबला 5 के चा घन अधिक 3 27 एन म्हटलं की 3 एन चा घन, 5 के क्यूब प्लस 3m हा दुसरा बी झाला त्याचा क्यूब म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब. या फॉर्म मध्ये आपण त्यांना घेतलेला आहे. आता आपण ए क्यूब प्लस बी क्यूब हा जो आहे तो अशा पद्धतीने घेणार. फर्स्ट आणि सेकंड टर्म यांची बेरीज ए प्लस बी 5k प्लस 3m. सेकंड ब्रॅकेट मध्ये त्यांचा स्क्वेअर वाला ब्रॅकेट घेणार आहोत. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 5k चा वर्ग वजा a इंटू बी म्हणजे 5k इंटू 3m
5k इंटू 3m प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3m चा वर्ग, त्याचा स्क्वेअर केला आपण, स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस ab प्लस बी स्क्वेअर, बी म्हटलं म्हणजे आपला 3m आला, 3m चा स्क्वेअर. आता याचा सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलं तर काय येणार 5k, 5k म्हटलं म्हणजे 5k चा स्क्वेअर येणार 25k स्क्वेअर मायनस, आता इथे पहा 5 त्रिक 15 मायनस 15km मायनस 15km आणि प्लस 3m या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा म्हणजे किती होणार 9m स्क्वेअर, 9m स्क्वेअर. दिस इज अवर द एक्सपान्शन ऑफ 125k क्यूब प्लस 27m क्यूब, याचं ते एक्सपान्शन मिळालेलं आहे. अशाच पद्धतीचे आपण आणखी दुसरे पुढचे उदाहरण बघूया. या प्रॅक्टिस सेट 6.2 क्वेश्चन 1 मध्ये 8 आणि 7 असे एक्झाम्पल आहेत की त्यामध्ये एक जे पद आहे ते पूर्णांक संख्या आहे आणि दुसरं पद आहे ते अपूर्णांक स्वरूपात आहे. यामध्ये पहा 1 इज जो आहे तो पूर्ण होल नंबर आहे आणि अदर इज द फ्रॅक्शन. अशा वेळेस तो फॉर्म्युला कसा वापरायचा ते आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण आठवं एक उदाहरण बघूया. 1 प्लस क्यू क्यूब अपॉन 125, 1 अधिक क्यू चा घन छेद 125. याला अगोदर आपण घनाच्या स्वरूपात लिहिणार. वी प्लेस इन द फॉर्म ऑफ क्यूब. एक हा एकचाच घन आहे. क्यू क्यूब म्हणजे क्यू चा घन क्यू अपॉन 125, 125 इट इज द क्यूब ऑफ 5. therefore we take cube root q upon 5 ब्रॅकेट क्यूब. बरोबर, अशा पद्धतीने क्यूब आपण इथे लिहिला. म्हणजेच कोणता फॉर्म्युला, नाउ वी युजिंग दिस फॉर्म्युला a क्यूब प्लस b क्यूब, a क्यूब प्लस b क्यूब, a क्यूब प्लस b. तो फॉर्म्युला लिहायचा आहे. गणित लिहिण्यापूर्वी अगोदर जसं आपण याला एक क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहिलं तसं त्याच्या खाली पुन्हा फॉर्म्युला लिहिणार आणि मग ते गणित सॉल्व करायचं. देन वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b इंटू ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. आता आपल्या इथे 1 क्यूब प्लस 9 अपॉन 5, 9 नाही ते क्यू अपॉन 5, क्यू अपॉन 5 याचा आपण जेव्हा एक्सपान्शन घेणार तेव्हा फर्स्ट ब्रॅकेट मीन्स a प्लस b दॅट इज 1 प्लस क्यू अपॉन 5 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये त्यांचा स्क्वेअर लिहिणार आहोत. a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर इंटू a इंटू b म्हणजे 1 इंटू 9 अपॉन 5 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 9 अपॉन 5 चा स्क्वेअर, 9 अपॉन 5 चा स्क्वेअर घेतला. आता नाउ वी सॉल्विंग. हा ब्रॅकेट आहे तसाच असू द्यावा लागतो तो q अपॉन इथे झाले 5 आणि इन नेक्स्ट ब्रॅकेट 1 चा स्क्वेअर 1 मायनस इथे मायनस क्यू अपॉन 5 आणि इथे 9 नाही इथे क्यू चा स्क्वेअर अपॉन 25, 5 मीन्स 25, 5 चा स्क्वेअर केल्यानंतर म्हणजे हा झाला त्याचा एक्सपान्शन फॉर्म की जो आपल्याला फॉर्म्युला वापरून करायचा होता. दुसऱ्या 7th एक्झाम्पल मध्ये पण असाच हा होल नंबर दिला आणि हा पूर्ण फ्रॅक्शन दिलेला आहे. अशा वेळेस a क्यूब प्लस 2 अपॉन a क्यूब म्हणजे क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहिलंय का 8 इज द क्यूब ऑफ 2 आहे. a इज द क्यूब ऑफ a चा क्यूब किती आहे a क्यूब. फक्त त्यामध्ये आपण व्हॅल्यू वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू अँड बाय युजिंग दिस a क्यूब प्लस b क्यूब फॉर्म्युला वी गेट a प्लस 2 अपॉन a इन फर्स्ट ब्रॅकेट मध्ये झालं. सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर मायनस a इंटू 2 अपॉन a प्लस 2 अपॉन a ब्रॅकेटचा स्क्वेअर. नाउ स्क्वेअरिंग केल्यानंतर काय मिळणार a प्लस 2 अपॉन a. हा ब्रॅकेट आहे तसंच राहणार. a स्क्वेअर आहे. इथे हा a कॅन्सल झाला तर काय राहिलंय मायनस 2 प्लस 2 चा इथे स्क्वेअर येणार 4 आणि a चा स्क्वेअर येणार a स्क्वेअर म्हणजेच a स्क्वेअर मायनस 2 प्लस 4 अपॉन a स्क्वेअर. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय केलं आपण त्याचं एक्सपान्शन घेतलंय. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a प्लस 2 अपॉन a
म्हणजे अशा पद्धतीने जरी ते फ्रॅक्शन असेल तरी सुद्धा त्यांना घेताना पूर्ण काय करायचं आपल्याला, स्क्वेअर घेऊन मग पूर्ण ब्रॅकेट साठी घ्यायचंय. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर लिहिताना बरोबर त्याच फॉर्म मध्ये व्यवस्थित लिहून मग त्याचं एक्सपान्शन लिहायचं आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये ए क्यूब मायनस बी क्यूब याचं एक्सपान्शन आणि त्याच्यावरची उदाहरणं बघूया. थँक्यू.